नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वाध्याय 5.1 आपण बघूया। बघा पहिला प्रश्न काय म्हणतोय, 17/1000 म्हणजेच दशांश अपूर्णांकात किती? म्हणजे आपल्याला कसं लिहायचे, डेसिमल फ्रॅक्शन मध्ये लिहायचे। कसं लिहायचं मित्रांनो, बघा थोडक्यात हा भागाकारच आहे। किती? 1 2 3 तीन शून्यानंतर, तीन शून्य असल्यामुळे तीन अंकानंतर आपल्याला पॉइंट द्यायचा आहे। मग मित्रांनो बघा कोणत्या गणितामध्ये तीन अंकानंतर पॉइंट? बघा 1 2 3 इथे आहे तीन अंकानंतर, म्हणजे ऑप्शन बी आपलं येणार आहे। त्यानंतर बघा 1.5/8 च्या बरोबरीची दशांशातील संख्या कोणती? बघा मित्रांनो पूर्णांक किती आहे? तर 1 आहे। बघा पूर्णांक दिसतोय तुम्हाला 1, हा 1 तर सगळीकडे कॉमन येणार, बरोबर का? 1 आपला पूर्णांक येणार। फक्त आता या दशांशाच्या पुढे हा अपूर्णांकाची व्हॅल्यू किती येते बघायचा। चला 5/8 चा आपण काढून बघूया। किती? 5/8 काय येते बघा। बघा 8 न 5 ला भाग जातो का? नाही। शून्याचा भाग द्या। चला पुन्हा पॉइंट दिला, हे झाले 50। पुन्हा 8 सख 48, पुन्हा उरले 2, पुन्हा शून्य घेतला, 8 दुनी 16, पुन्हा उरले 4, पुन्हा झाले शून्य, 8 पंचे 40। म्हणजे किती आलं मित्रांनो? 0.625 आणि आपला हा पूर्णांक 1 होता, म्हणजे किती येणार? 1.625 काय? 1.625 म्हणजे ऑप्शन डी आलेला आहे। त्यानंतर बघा 0.0725 या संख्येला सोप्या अंश रूपात लिहिल्यास प्राप्त होईल। म्हणजे काय करायचंय, ह्या दशांश अपूर्णांकाला आपल्याला अपूर्णांकामध्ये लिहायचंय। मग काय करायचं मित्रांनो, याचे पॉइंट काढून टाकूया। बघा कसे? 0.0725 काय करायचं बघा, हे 700 हे काय आता मित्रांनो बघा नीट बघा, मी आता लिहिलं 725, काय लिहिलं? 725 का? मला पॉइंट काढून टाकायचे। पॉइंट काढून टाकायचे म्हणल्यावर बघा पॉइंटच्या नंतर किती अंक आहेत? 1 2 3 4, मग मला खाली 4 शून्य द्यावे लागतील। 4 शून्य म्हणजे किती मित्रांनो? 10,000। किती? 10,000 ने मला भाग द्यावा लागेल। दिला भाग मित्रांनो। आता बघू आपण आता काटाकाटी करूया। चला बघा 725 आहे, खाली 10,000 आहे, 25 न भाग जाणार आहे। चला 25 1 25, 25 दुने 50, पुन्हा उरले किती मित्रांनो? 22, पुन्हा 25 9 सव्वा 200, किती? 25 9 सव्वा 200, पुन्हा 25 चोक 100 आणि शून्याला 02, किती आलं मित्रांनो? बघा 29/400। आता तुम्ही म्हणता सर पुढे काटाकाटी करायची का? 29 ही कशी प्राईम नंबर आहे, मूळ संख्या आहे, काटाकाटी होईल का? नाही। म्हणजे आपलं उत्तर काय आलं मित्रांनो? 29/400। बघा कोणत्या पर्यायामध्ये दिसते तुम्हाला? ऑप्शन बी मध्ये दिसत आहे। मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आपल्याला, 153 गुणिले 500 छेद 25 गुणिले 100 गुणिले 4 ची दशमान पद्धतीमध्ये आपल्याला काढायचे, म्हणजे दशांश अपूर्णांकाचे उत्तर आपल्याला काढायचे। मित्रांनो काय करूया, चला लिहून घेऊया। काय? 153 गुणिले 500 पुन्हा भागिले काय दिले? 25 गुणिले 100 गुणिले 4। मित्रांनो जे जे कटते ते कट करून घेऊ। बघा शून्य कटला, शून्य कटला, शून्य कटला, शून्य कटला, पुन्हा 5 1 5, पुन्हा 5 5 25। आता काय राहिलं मित्रांनो, बघा वरी राहिलं 153, खाली राहिलं 5 चोक 20। बघा ना 5 चोक 20 म्हणजे 153 भागिले 20। आता मित्रांनो तुम्हाला भागाकार करता येतो। चला काय? 20 1 20, पुन्हा 20 7 40 म्हणजे 140, हा 20 7 140, बरोबर मित्रांनो। आता उरले किती? 13, 13 ला 20 ने भाग जातो का? नाही, कारण लहान आहेत, मग पॉइंट द्यायचा, बरोबर। आता 13च्या पुढे लागला एक शून्य, बरोबर। 20 सख 20चे, 20 सख 20चे म्हणजे उरले किती मित्रांनो? 10 उरले, बरोबर। 10 ला आता भाग जातो का 20 न? नाही। आता एक शून्य घेऊ, पॉइंट घेतला ना आपण, काय अडचण आहे का? 20 पंचे 100 म्हणजे मित्रांनो उत्तर किती आलंय आपलं? 7.65। कुठं आहे? कोणत्या ऑप्शन मध्ये मित्रांनो? 7.65 ऑप्शन सी मध्ये आहे। त्यानंतर बघा पुढला प्रश्न, 61/10,000 ही संख्या दशमान पद्धतीमध्ये कशी लिहिला? हे सोपं आहे मित्रांनो, तुम्हाला येते। वारंवार अशा प्रकारचे प्रश्न येतात। किती? 1 2 3 4, 4 शून्य आहेत, म्हणजे 4 अंकानंतर आपल्याला पॉइंट द्यायचा आहे। चला लिहूया, हे 6 आणि 1 इकडून उजवीकडून आपल्याला पॉइंट द्यावा लागतो। 1 अंक 2 अंक, काही नाही म्हणल्यावर शून्य, आणि हे 4 4 होते ना आपले, इथं पॉइंट द्यायचा आणि हे शून्याला शून्य। मग सांगा मित्रांनो कोणत्या ऑप्शन मध्ये 0.0061 कुठं आहे? बघा 0.0061 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे।
मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला काय म्हणतोय, 0.07 भागिले 0.7 अधिक 0.7 भागिले 0.07 चे उत्तर पुढीलपैकी कोणते? मित्रांनो आपल्याला सिंपल दशांश अपूर्णांकाचे नियमन आपण सोडूया. काय बघा मित्रांनो, चला इथे लिहून घेऊ आपण. काय 0.07 भागिले 0.7 अधिक 0.7 भागिले 0.07. मित्रांनो आपल्याला सोडवायचं, काय अडचण नाही. आपण पॉइंट काढून टाकूया बरं का. बघा मी आता कसं लिहितो, हे 7 लिहितो इथले, बरोबर. पुन्हा छेदस्थानातले 7 लिहितो. इथले 2 पॉइंट काढायचे. पॉइंट वरले काढायचे, खाली टाकायचे. किती? 2 शून्य टाकायचे म्हणजे 100 टाकायचे. पुन्हा खालला 1 पॉइंट काढायचे म्हणजे वरी 10 न गुणायचं. पुन्हा मध्ये प्लस, पुन्हा काय 7/7. आता इथल्या 7चा पॉइंट काढायचा, खाली 10 न गुणूया. पुन्हा इथल्या 0.07 चा पॉइंट काढायचा म्हणून वरी 100 न गुणूया. कळतंय ना तुम्हाला? आता बऱ्याच एक्झाम्पलची आपली प्रॅक्टिस झालेली. बघा चला, 0 0 कटला, 0 0 कटला, काय काय राहिलं मित्रांनो बघा, वरी 7 1 7, हे नाही 7 7 कटली, सॉरी 7 7 कटले, 7 7 कटले. इथं काय राहिलं, 1/10 राहिलं, आणि पुन्हा इथं काय राहिलं, 10/1 राहिलं, बरोबर का मित्रांनो. आता आपल्याला दशांशात उत्तर काढायचं नाहीये, या पद्धतीमध्ये उत्तर काढायचे. मग काय आता मित्रांनो, करा तिरकस गुणाकार. चला 1 1 1, पुन्हा 10 10 100, आणि खाली 10 1 10. किती आलं मित्रांनो, 101/10. बघा कोणत्या ऑप्शन मध्ये 101/10? मित्रांनो ऑप्शन ए मध्ये आहे 101/10. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतो बघा, आपल्याला 0.36 गुणिले 2.7 गुणिले 0.01 भागिले 0.03 गुणिले 0.06 गुणिले 0.2 हे सोडवायचे. दशांश अपूर्णांकाच्या रूलनं आपण सोडूया. बघा मित्रांनो, पहिल्यांदा जशाच तसे आकडे लिहून घेऊ आपण. बघा 36 गुणिले 27 गुणिले 1 भागिले काय दिले मित्रांनो, 3 गुणिले 6 गुणिले 2. मित्रांनो आपण पॉइंट काढून लिहिले, ते पॉइंटच्या बदल्यात आपल्याला शून्य द्यावे लागतील. बघा मित्रांनो, वरले किती पॉइंट काढलेत मी, 1 2 3 4 5. किती काढलेत, 5. म्हणजे खाली मला 5 शून्य द्यावे लागतील. म्हणजे 1 वर 5 शून्य, 1 2 3 4 5 दिले का. पुन्हा आता खाली किती पॉइंट काढलेत बघा, 1 2 3 4 आणि 5. म्हणजे मला वरी पण किती द्यावे लागतील, शून्य 1 वर 5 द्यावे लागतील, बरोबर का मित्रांनो. हे ऑटोमॅटिकली कट होणार होतं, पण तुम्हाला त्या पद्धतीने सांगावं लागतं, बरोबर. चला हे कटलं, हे कटलं, सेम आहे, बरोबर. पुन्हा चला काय 6 6 36, पुन्हा 3 2 6 आणि 2 1 2. उरलं काय मित्रांनो, 27 गुणिले 1 किती असतं, 27 1 27. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए.